जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्यासंदर्भात गोखले कन्स्ट्रक्शनचं पत्र जैन मुलींची भेटी घेतल्यानंतर मोहोळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना। राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्या चर्चा। मोहोळांनी सांगितलंय, मी मार्ग काढेन पण समाजाचा त्यांच्यावर विश्वास नाही। जैन मुनी कडाडले। बोर्डिंग विक्री विरोधात उद्या जैन बांधवांचा मूक मोर्चा। सोमवारपर्यंत कागदपत्र द्या अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार। माझ्याकडे प्रचंड पुरावे। रवींद्र धनगेकरांचा मुरलीधर मोहोळांना इशारा। राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद। धनगेकरांची टीका। महायुतीत दंगा नको, धनगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती तर धनगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता। भाजपा विरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुदी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, जैन मुनींचा इशारा। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दुसरा आरोपी पीएसआय गोपाल बदने 5 दिवसांची पोलीस कोठडी। लैंगिक शोषण केल्याचा आरोप। महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो। मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट। फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थानात्मक हत्या। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत आहेत। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातले अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी। फलटण प्रकरणावरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। ठाकरेंच्या शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला नागपुरात भव्य मोर्चा काढणार। मोर्चा आधी बावनकुळेंकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण। दिल्लीच्या अशोक विहार परिसरात 20 वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला। दुचाकी स्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न। बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले।